जणू पिझ्झाच आहे का काय असं वाटणारा हा पदार्थ 2 चीज स्लाइस खिसून घ्यायचा, 1 वाटी कॉर्न उकडून घ्यायचे व त्याला मिक्सरमध्ये ओबडधोबड मिक्सर करून घ्यायचं। आता चीजमध्ये चिली फ्लेक्स, थोडेसे ऑर्गॅनो टाकून मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण मिक्सर केलेले कॉर्न मिक्स करायला घ्यायचे आणि सर्व एकत्र एकजीव असं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झालं की त्यानंतर कणकेचा छोटासा गोळा पिठामध्ये बुडवून घ्यायचा व आपण मोदक बनवतो तशी पारी छोटीशी बनवून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये आपण स्टफिंग भरून घ्यायचं। स्टफिंग अशा प्रकारे थोडंसं प्रेस करून चांगलं भरून घ्यायचं। मोदकाचा जसा आपण पेढा बनवतो ना तशा प्रकारे भरून घ्यायचं। शक्यतो बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची। पिठामध्ये बुडवून त्याला गोलसर असं चपातीसारखं लाटून घ्यायचं। जास्त प्रेस करून लाटायचं नाही, हलक्या हाताने लाटायचं। थोडंसं स्टफिंग बाहेर येऊ शकतं पण काही प्रॉब्लेम नाही, थोडं पीठ लावून आणखी त्याला लाटून घ्यायचं। अशा प्रकारे गोलसर लाटून झालं की त्याला आपण गरम केलेल्या तव्यावर टाकून घ्यायचं। त्याला वरून तुम्ही बटर लावू शकता किंवा तेलही लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही। खरपूस असं मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं। एवढा जबरदस्त लागतो हा कॉर्न चीज पराठा, तुम्ही म्हणताल पिझ्झा खायची गरजच काय, एवढी छान चव आहे। दोन्ही साइडनी मंद आचेवर चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं। तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांना टिफिनमध्ये काहीतरी चेंज म्हणून नक्की ट्राय करू शकता। नक्की बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा कसा बनला होता ते।